नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फोडणीच्या शेवयांची रेसिपी। अगदी झटपट हा नाश्ता बनवून तयार होतो। अगदी मोकळे आपण या शेवया आज बनवून तयार करणार आहोत। तर चला बघून घेऊया यासाठी आपल्याला कोणकोणत्या साहित्यांची इथे गरज लागणार आहे। तर सर्वात आधी इथे मी शेवया घेतलेल्या आहे, बघू शकता। आणि इथे मी घेतलेला आहे बटाटा चिरून, कांदा, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता। तर सर्वात आधी आपण इथे शेवया भाजून घेऊ। बघू शकता कढईमध्ये मी शेवया घालून घेतलेले आहे। अगदी थोडं आपण तेल घालणार आहोत, अगदी छोट्या चम्मचने 1 चम्मच वगैरे, आणि व्यवस्थित या शेवया आपण इथे भाजून घेऊ। साधारण आपण 4 ते 5 मिनिटं छान याचा रंग चेंज होतपर्यंत आपण या शेवया भाजून घेऊया। आणि मंद आचेवर आपल्याला या शेवया भाजून घ्यायच्या आहे, नाहीतर मग त्या जळतात। बघू शकता इथे आपल्या शेवया भाजून तयार झालेल्या आहे। मी याला आता बाजूला काढून घेते। सर्व शेवया मी इथे बाजूला काढून घेतलेल्या आहे आणि आता आपण याला फोडणी देऊ। तेल घालून घेतलेलं आहे कढईमध्ये। यामध्ये मी मोहरी घालून घेणार आहे। छान मोहरी तडतडली की यामध्ये जिरं घालून घेणार आहे आणि व्यवस्थित जिरं पण तडतडलं की आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ। तुम्हाला शेंगदाणे घालायचे असेल तर तुम्ही शेंगदाणे सुद्धा घालू शकता। कढीपत्त्याच्या आधी छान शेंगदाणे घालायचे आणि थोडा वेळ परतून घ्यायचे। कढीपत्ता छान तडतडला, आता मी यामध्ये बटाटा घालून घेते आहे आणि कांदा आणि मिरची सुद्धा घालून घेते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता, जसं गाजर, शिमला मिर्च वगैरे घालू शकता। व्यवस्थित आता आपल्याला इथे हे कांदा बटाटा परतून घ्यायचा। बघू शकता या रंगावर आले की यामध्ये मी टोमॅटो घालून घेणार आहे आणि व्यवस्थित टोमॅटोला पण सॉफ्ट होईपर्यंत इथे परतून घेणार आहे। सांगितल्याप्रमाणे टोमॅटो घातल्यानंतर आपण आवडीच्या भाज्या घालू शकतो, जसं शिमला मिरची आधीच नाही घालायचं। शिमला मिरची, गाजर वगैरे छान बारीक बारीक तुकडे करून घालायचं। आणि यामध्ये मी आता हळद घालून घेणार आहे। आपण मिरचीचा वापर केलाय तर तिखट वगैरे नाही घालायचं आपल्याला। हळद घातली, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला छान परतून घेऊ आपण। व्यवस्थित मसाला परतला की यामध्ये ज्या भाजून ठेवलेल्या शेवया आहेत त्या घालून घेऊ आणि पुन्हा व्यवस्थित याला एकजीव करून घेऊ। बघू शकता व्यवस्थित मी हा मसाला व्यवस्थित शेवयांमध्ये आपला मसाला मिक्स करून झाला की आपल्याला इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे। बघू शकता मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि गरम पाणी सोडत आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं। आता जर जुन्या शेवया असेल तर पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं, म्हणजे त्याला पाणी जास्त लागते शिजायला। आणि नवीन शेवया असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करायचं। जर नवीन शेवयांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर मग त्या चिकट होतात, मोकळ्या होत नाही। बघू शकता गरजेप्रमाणे इथे साधारण मी 1 ते 1.5 कप पाणी घालून घेतलेलं आहे। उरलेलं पण पाणी मी यामध्ये घालून घेते, म्हणजे या शेवयांना एवढं पाणी लागणार आहे। आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ। आणि आता आपल्याला व्यवस्थित मिक्स झालं की गॅस मंद करायची आहे। बघू शकता अगदीच मंद करायची आहे। लो फ्लेमवर आपल्याला या शेवया छान होऊ द्यायच्या आहे। साधारण 10 मिनिटं याला झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर व्यवस्थित आपल्या शेवया मोकळ्या इथे छान शिजल्या पण जाईल त्या आणि मोकळ्या पण होईल। पण पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं। बघू शकता इथे शेवया शिजलेल्या आहे, आपल्या शेवया शिजून तयार आहे। व्यवस्थित याला पुन्हा मी एकदा मिक्स करून घेते। नेहमीच पोहे उपमा खाऊन आपल्याला कंटाळा येते, तर कधी कधी आपण ही रेसिपी ट्राय करू शकतो। बघा किती छान मोकळ्या शेवया इथे बनून आपल्या तयार झालेल्या आहेत। तुमचे मुलं खात असेल डब्यावर त्यांना पण तुम्ही हे देऊ शकता। माझा मुलगा तर नाही खात, तर डब्यासाठी पण हे एक चांगलं ऑप्शन आहे। बघू शकता इथे मी छान कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे शेवयांमध्ये। फोडणीच्या शेवया आपल्या बनून तयार आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।